स्वागत. आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे. डीजे बॅटरी पोचवा. सर पराग शिरोडकर, त्याचबरोबर रामसिंग राणे आणि अनंत कांबळे, आपल्याला विनंती. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना ते सुरू होतोय. हॅलो सर, रामसिंग राणे, अनंत कांबळे आणि पराग शिरोडकर, या आपल्याला विनंती. या प्लीज, आपण मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. तुमचं सहर्ष स्वागत या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान. पुण्याची कलंगुटकर आणि त्याचबरोबर करण धुळे येतात आघाडीला डावाला सुरुवात करण्यासाठी. सीबर्ड रेडी या संघाकडून दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना ते सुरू झालाय. नाणेफेक जिंकली ती TWJ डॉमिनर गुहागर या संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगला इन्व्हाइट केलंय सीबर्ड रेडी या संघाला. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय मोनू. यष्टीच्या मागे स्वतः कॅप्टन आकाश आहे. मोनू यादव राऊंड विकेट, पहिला चेंडू. ओव्हर द विकेट टाकतायत. अप्रतिम डिलिव्हरी ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. चांगल्या चेंडूच्या हाताने. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे सोनू यादव. आणि पहिल्या चेंडूवर करण धुळे सारखा खेळाडू स्ट्राईक एंडला असताना आपण बघतोय. पहिल्या चेंडू त्याला बीट केलंय. लेफ्ट हँडेड बॉल समोर जेव्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन असतं ते ॲडव्हान्टेज असतं. निश्चितच चांगली फटकेबाजी होते. पण पॉवर प्लेमध्ये पहिल्याच चेंडूवर निश्चितच करणला थोडंसं शांत केलंय ते मोनू यादवने. नेक्स्ट बॉल शफल झाला. ऑन साईडला चेंडूला हुक केलाय, पुल केलाय. चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूच्या खाली आणि विकेट. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली आहे मोनू यादवला आणि धक्का लागलाय तो सीबर्ड रेडी या संघाला. इथे मात्र केला करणने, पण जेव्हा तो फटका एक्झिक्यूट केला खूप लवकर चेंडू बॅटवर स्पर्श झाला. स्टिकरच्या दिशेने चेंडू लागतोय, त्यामुळे चेंडू जास्त लांब जात नाही, फिनिश होत नाहीये. आणि बरोबर शॉर्ट स्क्वेअरलीमध्ये इथे मात्र झेल फिनिश होतोय. पहिलाच धक्का लागतोय 0 धावसंख्येवर सीबर्ड रेडी या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. करण धुळे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन जेनिस पटेल. पुण्याची कलंगुटकरच्या सोबत आता मात्र बॅटिंगला तो उतरतोय 3ऱ्या क्रमांकावर. मागच्या सामन्यात मात्र खूप चांगला सामना बघायला मिळाला मैदानावर. दोन संघांमध्ये चांगली फाईट दिली दोन्ही संघांनी एकमेकांसमोर. विजयदुर्ग विरुद्ध कोकण पॅकर्स. आणि कोकण पॅकर्स संघाने ज्याप्रमाणे संघनायकाने ज्याप्रमाणे मत व्यक्त केलं की आम्ही पहिल्यांदा स्पर्धेमध्ये खेळतोय आणि चांगलं क्रिकेट दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि दोन्ही सामन्यामध्ये जबरदस्त त्यांनी मात्र सामना जिंकले. खूप चांगली टफ दिली त्यांनी समोरच्या संघाला. पहिल्या सत्रात चांगली बॅटिंग केली विजयदुर्ग या संघासमोर. 54 धावा कुठल्या 55चं लक्ष ठेवलं. त्या धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत एक कडवी झुंज आपल्याला बघायला मिळाली होती. 2 षटकार अक्कूने ठोकले होते, एक चौकार ठोकला होता, पण त्याची मात्र ती खेळी थोडीशी व्यर्थ ठरली. लेफ्ट हँडेडच्या बिहाफमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला येतोय जेनिस पटेल. 2 कॅमेरा एकाच स्क्रीनवर आपण बघतोय, मर्ज केलेत. थँक्यू कुणाल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. कॉट बिहाइंडचं अपील. स्ट्रॉंग अपील होते पंचांकडे, पण पंच त्याच्यावर काहीच इम्पॅक्ट नाही आहे. लाऊडली मात्र अपील केलं अमरोज अल्मिलाकडे. आपण बघतोय की हा चेंडू पंचांचं म्हणणं की चेंडू पाहायला ब्रश होऊन निघून गेलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र त्याने तो झेल फिनिश केला, पण नकार दिला पंचांनी. रिकन्सिलेशन केले पंचांसोबत. देर इज नो इन्व्हॉल्व बॅट अँड बॉल. चला आकाश, सामना सुरू करा आपण. त्यासाठी तिसरे पंच नाही आहेत. तिसरे पंच फक्त आणि फक्त बीमरसाठी आहेत.
ओव्हर द वेस्टसाठी आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट मशिदच खूप चांगला केला, पण टायमिंग झाला नाही जेनिस पटेलकडून. मागे गेला चेंडू. किंचित असं सुद्धा वाटलं की चेंडू कुठेतरी बॅटचा कुठे स्पर्श होतोय की काय, पण पंचांनी तेच सांगितलं की चेंडू बॅटला नाही तर थाय पॅडला चेंडू ब्रश होऊन मागे निघून गेला. आकाश यष्टीच्या मागे स्वतः कॅप्टन. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव, 1 विकेट काढली आतापर्यंत मोनू यादवने. स्ट्राईक केला जेनिस. ओव्हर पिचवरचा समोर एक्झिक्यूट केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर ना एक्झिक्यूट केला चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण. रिले फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. काय स्टँडर्ड आहे फिल्डिंगमध्ये, काय दर्जा आहे. आणि हा दर्जा फक्त खेळाडूंनी नाही त्या स्पर्धेचा वाढवलेला आहे. मॅग्निफिसंट फिल्डिंग. लास्ट मुमेंटपर्यंत चेंडूवर बारीक नजर ठेवून चेंडूला आतमध्ये ढकललं आणि रिलेमध्ये काय फिल्डिंग केली आहे. कोण आहे तो फिल्डर तिकडचा? जर्सी नंबर 17 प्रणय मोरे. गुड फिल्डिंग. धावसंख्या 2, खातं उघडले 2 धावेने फलंदाज जेनिसने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. मुनू वर्सेस जेनिस. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये एक्झिक्यूट केल्या कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चांगला प्रयत्न त्याने लास्ट मोमेंटपर्यंत केला. हात पूर्णपणे लांब नेला होता. फलंदाज बघूया लक्ष त्या शॉटकडे होतं, पण इथे मात्र बघूया की फलंदाज आय थिंक सो की सेल्फ आउट झालेला आहे. ॲक्शन रिप्लेत आपण निश्चित जाऊन बघूया. चेंडू तिथे अडवला गेला, पण स्टम्प ज्याप्रमाणे खाली पडले आहेत इथे मात्र कुठल्या प्रकारचे रिॲक्शनच नव्हते फिल्डिंगमध्ये किंवा धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र इथे कधी आले नव्हते. आणि निश्चित आपण बघतोय की फलंदाज सेल्फ आउटच्या स्वरूपात बाद झाला आहे आणि अजूनही धक्का लागला. हे यशसुद्धा मोनूच्या खात्यामध्ये जाईल, मोनूच्या अकाउंटमध्ये जाईल ही विकेट. आणि फलंदाज बाद झाला आहे तो जेनिस पटेल. सीबर्ड रेडी थोडासा मात्र आपण बघतोय बॅकफुटला. आता मात्र तुम्हाला स्क्रीनवर चित्र बघायला मिळेल. ही गोष्ट बॅट्समनचा उजवा पाय मागे यष्टीवर लागला आणि सर्व बघा खेळाडू त्यांचे लक्ष तिकडे त्या चेंडूकडेच होतं, पण इकडे नक्की काय घडलं ते मात्र फक्त बॅट्समनलाच माहिती होतं. फलंदाज सेल्फआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि संधी मिळते ती अक्षय पवारला 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्याची. मिडल ऑर्डरमध्ये चांगला हिटर म्हणून ओळख आहे अक्षयची. पंचांची काही गोष्टी रिकन्सिलेशन करून कन्फर्म करून पुन्हा त्या बॅटिंगसाठी रेडी झाले. स्ट्रायकिंग येईल अक्षय. अंगणवाडी ग्रामस्थ मंडळ, अंगणवाडी क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर या सर्वांच्या वतीने आयोजित अंगणवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पर्व 18, दुसरी रात्र. मोनू यादव पुढचा चेंडू घेऊन अक्षय साडी. ओ बॉटम हँड बघितला, खोलो डबाचा चेंडू आहे. बॅटचा फेस ओपन केला, फक्त स्टिअर केलं. कव्हर्समध्ये क्षेत्रस्थिती येते, चेंडू कव्हर करतोय आणि एकच धाव मात्र समाधान मानावं लागते अक्षयला. अक्षयने खातं उघडलं एका धावाने. षटकातला शेवटचा चेंडू होता, एक धाव तिथे कंप्लीट झाली. एक षटक समाप्त झालं. धावा अंकी झालं. धावफलक आपण बघतोय ते म्हणजे एकूण 3 धावा आणि 2 गडी आघाडीचे गमावलेत. ते म्हणजे त्याच्यामध्ये बॅटिंग करत ना सीबर्ड रेडी या संघाने. संघ बघूया अशा प्रकारे आहे. सीबर्ड रेडी, शाकीर काकू स्वतः कॅप्टन, सय्यद बद्दी, जेनिस पटेल, मोहम्मद मुल्ला. अप्रतिम गोलंदाजी केली होती मोहम्मद मुल्लाने. त्यानंतर भीमा संदेश ठाकूर इज अ व्हेरी गुड बॉलर, एक्सपिरियन्स बॉलर. समर्थ गावास. त्यानंतर करण धुळे, अक्षय पवार, पुनाजी कलंगुटकर, गौरेश नागवेकर, हर्षद मातोंडकर. असा एकूण हा संघ आहे तो म्हणजेच सीबर्ड रेडी. तर एखादा आपण बघतोय TWJ डॉमिनर गुहागर, आकाश सकपाळ स्वतः कॅप्टन, प्रणय मोरे, चंद्रकांत कांबरे, सौरभ पवार, राजकिरण बोले, संकेत पालशेतकर, यश लोखंडे, मनोज पाटील, मोनू सिंग, किरण गुरुद्वान आणि त्याचबरोबर ऋतांशू पाटील. ऋतांशू पाटील मागच्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली. मयूर स्पोर्ट्स मल्टी कलर्समध्ये आपण टी शर्ट्स बघतो, कॅप बघतो. मयूर स्पोर्ट्स कट्टा. उद्या त्यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. स्पर्धेमध्ये आपण बघतो की सामनावरची ट्रॉफी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. गोलंदाजी मार्ग स्वतः कॅप्टन येतोय आकाश सकपाळ. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर पॉवर प्लेमध्ये आपण बघतोय फक्त 3च धावा, 2 गडी बाद. थोडीशी मात्र परिस्थिती नाजूक आहे सीबर्ड रेडी या संघाची. चला सामना कंटिन्यू करा, सामना सुरू करा. याच्यानंतर अजून एक सामना बाकी आजच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला. अंगणवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघत आहोत. तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. गुलाबी थंडीमध्ये सामन्याचा आनंद घेत असताना ऑप्टमच्या बाहेर आहे चेंडू. चेस केलाय निश्चितच, पंचावर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. बॅट्समन खूप बाहेर आला होता. विष्णू प्रभू पंचांच्या भूमिकेत आहेत.
चेस आपण केलं हेच पंचांनी मात्र लक्षात ठेवलं ही गोष्ट. डॉट डिलिव्हरी पहिल्या चेंडू निर्धाव आकाशचा अक्षयच्या समोर. रिव्हर्स अटेम्प्ट पॅटर्न स्ट्रोक वेगवान रफ्तार शॉट सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्ट्रोक बघायला मिळाला अक्षयच्या बॅटमधून. अक्षय पवार ॲक्शन रिप्ले निश्चित हा फटका बघायला प्रेक्षकांना निश्चित आवडेल. बघू शकता हा चेंडू जे आपण रिलीज केला खोलो टप्प्याचा चेंडू होता आणि काय एक्झिक्यूट केलाय. लोअर फुलटॉस चेंडू बुलेट शॉट फ्रॉम अक्षय सीमारेषेबाहेर चौकारासाठी. अक्षयच्या बॅटमधून पहिला चौकार त्याचबरोबर सीबर्ड रेड्डी या संघाचा सुद्धा पहिलाच चौकार आपण बघत आहोत. धावसंख्या एकूण अंकित झाली आहे धाव फलकावर 7. ओव्हरपिच होता. फुलर लेनचा चेंडू बॅटर करून घेण्याचा प्रयत्न मात्र केला. चेंडू बरोबर जातो तो मागे किरण गुदवारच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी कमबॅक करत असताना आकाश. TWJ डॉमिनर गुहागर नाणेफेक जिंकून निर्णय घेतला गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केलं सीबर्ड रेड्डी या संघाला. एक चौकार निश्चित झालाय मागच्या चेंडूवर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अप्रतिम टायमिंग फटका एक्झिक्यूट केलाय आणि वॉट अ फिल्डिंग जवळजवळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता पण इथे मात्र जेमतेम एकच धाव कंप्लीट झाली. 5 धावा रोखल्यात. वॉट अ एफर्ट. मनोज पाटील मॅग्निफिसंट फिल्डिंग मॅन फ्रॉम सफाळे. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू काय फटका एक्झिक्यूट केला होता. अपिश फटका होता आणि काय एफर्ट आहेत बघा स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतात. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. पुन्हा जी पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय आणि पहिल्याचा चेंडूवर पूर्णपणे बीट होतोय. पहिल्या षटकाच्या पाठोपाठ मोनू यादवच्या नंतर निश्चितच म्हणेन की आकाश सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. एकमेवर चौकार आले आतापर्यंत या षटकामध्ये. एक सिंगल आली आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये आणि चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. स्लोअर वन चेंडू आहे. पुणेचा हा फटका थोडासा फसला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय मिड विकेटला आणि चूक होत नाहीये. पुन्हाजी अल्सो बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का लागलाय सीबर्ड रेड्डी या संघाला. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. जेमतेम 8 धावा. सीबर्ड रेड्डी थोडासा दबावाखाली थोडासा बॅकफुटला 3 गडी त्यांनी गमावलेत. तिन्ही फलंदाज आघाडीच्या आपण बघतोय गमावलेत. पुन्हाजी बाद झालाय. करण झोळे बाद झालाय. त्यानंतर आपण बघतोय की जेनिस पटेल असो बॅक टू द पवेलियन. 3 फलंदाज 3 धक्के लागल्यानंतर बघायचा हा संघ पुन्हा एकदा कशा प्रकारे कमबॅक करेल नंतरच्या 3 षटकांमध्ये याचं धावतं वर्णन कॉमेंटर बॉक्समधून घेऊन येतील सिंधुदुर्गातील अत्यंत लेजेंडरी कॉमेंटेटर या आपण ऐकूया अशोक नाईक यांचा आवाज. धन्यवाद. हेलो धन्यवाद प्रसाद सर. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. थोड़े से संकट में मैदान पर दिखाई देती हुई सीबर्ड रेड्डी क्रिकेट टीम. टॉस जीता सामने और टॉस जीतकर बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है TWJ डोमिनेटर गुहागर क्रिकेट टीम की. अच्छी फील्डिंग दाद देनी पड़ेगी मनोज पाटिल को जो डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डिंग कर रही थी. 2 बार बिल्कुल बहुत ही शानदार फील्डिंग देखने को मिली उनके ओर से. और सामने से गेंदबाजी में परिवर्तन. मोनू दिखाई देते हुए बॉलिंग मार्ग पर. तीसरे ओवर की शुरुआत होती हुई 8 रन स्कोर बोर्ड पर 3 विकेट पर. न्यू बैटर मैदान पर अक्षय और उन्हीं के साथ सैयद बद्दी. इस बार अल्टी पल्टी खेलना चाहते थे. गेंद चली गई. जब तक गेंद को फील्ड करते सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में. इस 1 रन के साथ से स्कोर आगे बढ़ा. लेग बाइस के साथ 9 रन पर आगे बढ़ता हुआ. और सामने सैयद बद्दी सामना करेंगे अगली गेंद का. बहुत ही बड़े शॉट के लिए जाने जाते सैयद बद्दी. मैन फ्रॉम वास्को लंबे शॉट के लिए बिल्कुल जाने जाता है यह खिलाड़ी. और देखना होगा थोड़ी सी टीम जरूर संकट में है. यही से उभरना पड़ेगा. साझेदारी बनानी पड़ेगी. सामने अच्छी गेंदबाजी हो रही है. फील्डिंग हो रही है मैदान पर. मोनू अपनी बॉलिंग मार्ग पर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार मिस टाइम शॉट. गेंद हवा में खड़ी हो गई थी विकेट कीपर के पीछे लेकिन शायद नो मैंस लैंड में गिरती हुई. बिल्कुल थोड़ा सा करीबी मामला था. संकट में थे. आते आते बड़े शॉट के लिए निकले थे सैयद बद्दी. एक सिंगल के साथ अपने खाते की शुरुआत करते हुए मैदान पर और स्कोर आगे बढ़ता हुआ डबल फिगर में 2 अंकों में 10 रन सीबर्ड रेड्डी क्रिकेट टीम का 3 विकेट के नुकसान पर.
इस बार फिर से बड़ा शॉट, एक जोरदार अपील अंपायर की, और लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल रही थी। लेग बाइज का इशारा अंपायर का, एक सिंगल बनता हुआ, बिल्कुल मौका नहीं दे रहे गेंदबाज। बहुत अच्छी लाइन पर पुलर लेन की गेंद, कभी लेग कटर गेंद, अच्छी लाइन पर ऑफ स्टंप पर गेंदबाजी हो रही है। और बल्लेबाज कोशिश तो कर रहे बड़े शॉट के साथ, शायद थोड़ा सा जो दबाव है बल्लेबाजी पर वो हटाना चाहते हैं दोनों बल्लेबाज, लेकिन अब तक सफल नहीं दिखाई देते हुए। 11 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 3 विकेट पर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट मोनू अपने बॉलिंग मार पर। और इस बार ऑफ स्टंप से बाहर, एक वाइड वार्कर से बाहर गेंद, ऑफ स्टंप से दूर गेंद, अंपायर ने बाहें फैला दी, वाइड बॉल का इशारा, बिल्कुल दूर थी गेंद। इस बार ऑफ स्टंप से एक सिंगल बनता हुआ अतिरिक्त रन के साथ से स्कोर के खाते में सीबर्ट रेड्डी क्रिकेट टीम की। बहुत ही अच्छी बैटिंग लाइनअप है टीम की 90-10वें नंबर पर, लेकिन सामने से TWJ डोमिनेटर गुवाहागर क्रिकेट टीम बहुत ही किफायती गेंदबाजी कर रहे, बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट मोनू बॉलिंग मार्क पर। और इस बार बढ़िया शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर, क्या कमाल की फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग। सौरभ पवार मिड विकेट बाउंड्री पर गेंद को फील्ड करते, बहुत ही शानदार। अगर अब तक की मैं फील्डिंग की चर्चा करूंगा, कम से कम 6 या 7 रन तो अपने फील्डिंग के साथ बचाए है इस टीम ने। जब मुकाबला अंतिम गेंद पर चला जाता है, आखिरी गेंद पर, एक गेंद पर 4 रन, कभी एक गेंद पर 3 रन, तो ये रन बहुत मायने कर रखते हैं मैच के दौरान। फिलहाल 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 14 रन पर पहुंचा, 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर मोनू अपने बॉलिंग मार्क पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। और फिर से अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, रन के लिए निकले, बहुत ही शानदार फील्डिंग अपने फॉलो थ्रो में, तेजी के साथ आते गेंद को फील्ड करते हुए, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, लेकिन उतनी शानदार दौड़ विकेट के बीच में। अक्षय बहुत ही तेजी के साथ स्ट्राइक एंड पर, अक्षय पवार जो कि अपने सेप जो कि पॉपिंग क्रीज में पहुंचते हुए एक सिंगल के साथ, और स्कोर 15 रनों पर 5 रन के साथ रन बनाती भी सीबर्ट रेडी क्रिकेट टीम। आने वाले 2 ओवर का खेल जरूर बाकी है, लेकिन कहीं ना कहीं रन गति को बढ़ाना पड़ेगा। एक 2-3 बड़े शॉट तो कम से कम लगाने पड़ेंगे सामने TWJ डोमिनेटर गुवाहागर क्रिकेट टीम के सामने। एक अच्छा टारगेट रखना पड़ेगा, एक अच्छे मैच होनी चाहिए मैदान पर। इस बार अल्टी पल्टी कारपेट के साथ खेला, लॉन्गा बाउंड्री पर, फील्डर है, 1 रन। थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर थी, लेकिन बहुत ही तेजी के साथ मनोज पाटिल जो कि एक बार फिर से बिल्कुल चौकर ने फील्डिंग, लॉन्गा बाउंड्री पर गेंद को फील्ड करते दूसरे रन की शंका को समाप्त कर दिया। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। खेल समाप्त होता हुआ तीसरे ओवर का, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, और तीसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 16 रन 3 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का आने वाला खेल अभी भी बाकी, और देखना होगा सीबर्ट रेडी क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रहे कितने रनों पर पहुंच जाती है आने वाले 12 गेंदों में। थोड़ी सी चर्चा हो रही है TWJ डोमिनेटर गुवाहागर क्रिकेट टीम के खेमे में कि गेंदबाजी का जिम्मेदारी किनके हाथों में सुपुर्द की जाए, क्योंकि 2 ओवर काफी निर्णायक है। सामने दोनों बल्लेबाज बड़े शॉट के लिए सैयद बद्दी जो चाहने जाते हैं वो कोशिश कर रहे हैं, और बिल्कुल आप देख सकते हैं होटल वसंत विजय, बहुत ही शानदार जो कि एक लज्जतदार होटल है, और आप जरूर संपर्क कर सकते हैं। आप देख सकते हैं जो कि किचन किस तरह से, जो कि सूप जो कि बिल्कुल काम के साथ अपने जुड़ चुके हैं ये महिलाएं, आप देख सकते हैं इस स्क्रीन पर। सर बाळा कोळंबकर बिल्कुल बड़े प्यार के साथ जो कि सम्मान रखते हैं हर एक अतिथि का आने वाले, वो वसंत विजय होटल। और इस बीच एक बार फिर से रुक करते हैं मैदान पर। गेंदबाजी में परिवर्तन, मनोज पाटिल जिन्होंने शानदार फील्डिंग की है इस मैच में, दाद देनी पड़ेगी इस फील्डर को, वो गेंदबाजी पर। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, क्या दूसरे रन के लिए निकलेगे? नहीं, बिल्कुल स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर गेंद के आते उठाते फील्ड करते, एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ा अक्षय पवार को खुद के व्यक्तिगत पहुंचते हुए जो कि बल्लेबाजी करते हुए। 8 रन पर सामने स्ट्राइक एंड पर सैयद बद्दी, 4 पर 3 गेंदों का अब तक सामना, 17 रन पर स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। खेल जारी चौथे ओवर का, मनोज पाटिल राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार पर। और ये करारा शॉट, ये क्रैकिंग शॉट, सैयद बद्दी के बल्ले से निकलती हुई गेंद तारामंडल में सीमा रेखा से बाहर, एक गजब का टाइमिंग 6 रन के लिए।
थोड़ी सी इस बार शॉर्ट गेंद मिले और शॉर्ट आर्म पुल का शॉट सैयद बद्दी बिल्कुल ताकतवर खिलाड़ी है। लंबे शॉट के लिए जिस तरह से दर्शन बांदेकर, दाजी नाइक जिस तरह से जाने जाते हैं बड़े शॉट के लिए, वो बिल्कुल सैयद बद्दी का नाम हमेशा लेते हैं, जो कि वो स्ट्राइक एंड पर बड़े शॉट के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए। इस बार सामने गेंद को ड्राइव करना चाहते थे, देखने होगा गेंद विकेट कीपर के पीछे शॉर्ट पाइन लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते। 22 का इशारा अंपायर का, एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। सिंगल के साथ स्कोर पहुंचा 24 रन पर 3 विकेट के नुकसान पर। 24 लॉस ऑफ 3 विकेट, 4th ओवर इन प्रोग्रेस। मनोज पाटिल गेंदबाजी कर रहे, स्वागत बड़े के शॉट के साथ सैयद बद्दी ने सामने अब बैठ रहे अक्षय पवार, उनकी गेंदबाजी का सामना करते हुए। इस बार ऑफ साइड पर कट किया गेंद को, थर्ड मैन बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद पर हितांशु तेजी के साथ गेंद को कलेक्ट करते, गेंद को फील्ड करते। सिंगल के साथ दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। सैयद बद्दी तीसरे रन के लिए कोशिश कर रहे थे, लेकिन फील्डर मौजूद गेंद को फील्ड करते 2 रन जुड़ गए और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा 26 रन पर 3 विकेट के नुकसान पर। 26 रन खेल जारी 4थे ओवर का। आने वाले आखिरी ओवर का खेल अभी भी बाकी, लेकिन अब तक वो टोटल नहीं दिखाई दे रहा स्कोर बोर्ड पर। सी बट रेडी क्रिकेट टीम की ओर से जो एक फाइटिंग टोटल हो, सम्मानजनक टोटल हो सामने। बढ़िया शॉट इस बार, एक सुंदर कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर पर फील्डर, उतनी शानदार फील्डिंग, जितना बेहतरीन शॉट था उतनी शानदार फील्डिंग मैदान पर। एक्स्ट्रा कवर पर एक सिंगल और बनता हुआ स्कोर के खाते में। बिल्कुल एक बड़ा शॉट निकला, लेकिन उसके बाद बहुत ही शानदार कमबैक। मनोज पाटिल अपने गेंदबाजी पर राइट आर्म ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी कर रहे हैं। सामने सैयद बद्दी, एक लंबा शॉट 10 पर खुद के व्यक्तिगत सामना करते हुए अगली गेंद का। इस बार ओवर पिच गेंद, हल्का सा अपील, स्टंपिंग किया था विकेट कीपर ने। स्क्वायर लेग अंपायर कल बिल्कुल चौकरनी निगाह अंपायर की। स्कोर बोर्ड पर 27 रन, खेल समाप्त होता हुआ 4 ओवर का। आने वाला आखिरी ओवर का खेल बाकी। अक्षय पवार 11 रन पर, सैयद बद्दी 10 रन पर। और देखना होगा, फिर से थोड़ी सी चर्चा हो रही है, मीटिंग हो रही है मैदान पे कि ये ओवर काफी निर्णायक ओवर होता है, आखिरी ओवर जो 5वां ओवर, क्योंकि दोनों बल्लेबाज अब तो कोशिश करेंगे बड़े शॉट के लिए। और सामने अगर मैं सीबर्ट की बात करूंगा तो अभी भी 2 शॉट चाहिए स्कोरिंग में, एक ठीक ठाक स्कोरिंग के लिए। और TWJ डोमिनेटर क्रिकेट टीम को तारीफ करनी पड़ेगी, गेंदबाजी के साथ बहुत ही शानदार फील्डिंग कर रही है ये गोवागर की टीम। दाद तो देनी पड़ेगी इस टीम को भी, बहुत अच्छी टीम है, ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी है सामने, लेकिन पहले गेंदबाजी बहुत अच्छी कर रही है, फील्डिंग हो रही है। और सीबर्ट रेडी क्रिकेट टीम को उभरना पड़ेगा 2 बड़े शॉट के साथ। एक 45 के आसपास का टोटल मैच में बिल्कुल एक रोमांच भर देगा, कांटे का टक्कर होगा मैदान पर। देखना होगा फिलहाल आखिरी ओवर और गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए इस अंतिम ओवर में चंद्रकांत कामरे गेंदबाजी पर, सामने अक्षय पवार नॉन स्ट्राइकर इन पर, सैयद बद्दी बैटर दोनों, और बॉलिंग बार पर चंद्रकांत कामरे। इस अंतिम ओवर में शुरुआत करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से अपने बॉलिंग बार पर 27 रन 3 विकेट पर 4 ओवर की समाप्ति के बाद। दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान, आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी 18वां पर्व इस टूर्नामेंट का। और एक खासियत है, बिल्कुल 4 बजे से दर्शक आ जाते हैं मैदान पर, जहां जहां जगह मिलते हैं। फिर की गेंदबाजी का इस्तेमाल इस बार बहुत बढ़िया शुरुआत, इस बार ज्यादा सफल हुए थे। अफ्टम को छोड़कर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, थोड़ा सा कान मंत्र देते हुए विकेट कीपर हाथ के रहे जो कि चंद्रकांत कामरे को। शुरुआत बड़ी बहुत ही अच्छी रही। सामने अक्षय पवार, आने वाले अंतिम ओवर के 5 गेंदों का खेल बाकी। क्या सैयद बद्दी कोशिश करेंगे स्ट्राइक पर आने के लिए, या अक्षय पवार जो कि एक बड़े शॉट के साथ आगे निकलेंगे अपने टीम को लिए। फिर की गेंदबाजी इस बार बहुत अच्छी गेंद, फिर से बिल्कुल चकमा दिया बल्लेबाज को। लेफ्ट आर्म विकेट कीपर जो कि अंपायर और स्टंप के बीच में से गेंद को जो कि बॉलिंग कर रहे हैं लेफ्ट आर्म, राउंड विकेट। फिर की गेंदबाजी, शुरुआत बहुत ही अच्छी, 2 डॉट गेंद, 2 बिंदी गेंद के साथ चंद्रकांत कामरे अपने बॉलिंग बार पर। सैयद बद्दी और अक्षय पवार के बीच में छोटी सी बातचीत मैदान पर विकेट के बीच में आकर कि किस तरह से इस गेंदबाजी का सामना किया जाए, और वहीं पर स्कोर रुका हुआ 27-3 विकेट पर। अंतिम ओवर, 4 गेंदों का आखिरी खेल बाकी। और इस बार अल्टीपल्टी रिवर्स का शॉट गेंद, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर हवा में। देखना होगा फील्डर मौजूद, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, क्या कमाल का फिर से फील्डिंग।
प्रणय मोरे जो कि एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, देखिए आप रिप्ले पर देख सकते हैं यूट्यूब पर किस तरह से इस जो कि फील्डिंग का नमूना पेश किया। मनोज पाटिल इससे पहले जो कि लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, ये देखो पिछले दिवस का शॉट, टाइमिंग अच्छा था, पहले ऐसे लगा कि गेंद सीम बाहर, रेखा से बाहर, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छा कैच, बेहतरीन कैच, कैचेस विन मैचेस, पकड़ो कैचेस, ले लो जीत मैच, जो कि ले लो कैच जीतो मैचेस, ये बात मैदान पर बिल्कुल साबित होती हुई। अक्षय पवार आउट होकर वापस 11 रन पर खुद के व्यक्तिगत, टीम को लगा सी बर्ड क्रिकेट टीम को और एक बड़ा धक्का, स्कोर वहीं पर रुका हुआ। आखिरी ओवर का खेल, जिस ओवर में 2 शॉट की दरखास्त थी, वहीं पर एक बहुत मूल्य विकेट खोती हुई एक सेट बल्लेबाज आउट होकर वापस 27 रन पर स्कोर रुका हुआ, 4 विकेट के नुकसान पर। और न्यू बैटर मैदान पर शाकिर कादिर न्यू बैटर मैदान पर सैयद बद्दी का साथ देने के लिए 10 पर सैयद बद्दी न्यू बैटर है शाकिर कादिर और 27 रन 4 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है मैदान पर। चंद्रकांत कामरे अपने बॉलिंग मार पर अगली गेंद लेकर टॉस जीतकर पहले फील्डिंग, TWJ डोमिनेटर ग्वागर क्रिकेट टीम। शानदार खेल इस मैच में। और फिर से एक बार मिस टाइम शॉट, बड़े शॉट के लिए निकले थे, विकेट के पर तेजी के साथ गेंद के नीचे आते कैच को पकड़ते हुए और एक सफलता मिलती हुई चंद्रकांत कामरे को। संकट में बिल्कुल सी बर्ड रेडी क्रिकेट टीम मैदान पर बल्लेबाजी में दिखाई देती हुई। 5वें विकेट का पतन होता हुआ, स्कोर वहीं पर रुका हुआ, 27 रन टोटल 5 विकेट के नुकसान पर। हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात चर्चा नावाची आहे खरोखर, ग्रामदेवता विठ्ठल रखुमाईचा आहे आशीर्वाद सारणवर, आमची आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आहे हो एक नंबर। ओवर से पहले चर्चा हुई थी सभी खिलाड़ियों के बीच में कि इस ओवर, अंतिम ओवर में किनके हाथों में गेंद सुपुर्द की जाए। जो विश्वास रखा था बिल्कुल टीम ने, वो विश्वास बिल्कुल उस विश्वास को सार्थ ठहराते हुए मैदान पर चंद्रकांत कामरे। और इस बीच में न्यू बैटर मैदान पर समर्थ गावस, सुपरमैन गोवा, सांगे प्रीमियर लीग में बाइक का हकदार रहे थे समर्थ गावस। वो बिल्कुल अच्छी बल्लेबाजी के साथ बहुत अच्छी फील्डिंग के लिए जाने जाते हैं। वो खिलाड़ी मैदान पर, सिर्फ 2 गेंदों का खेल बाकी, क्या एक दो शॉट हो गए मैच में। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई फाइन लेग की तरफ, 1 रन के लिए निकले, क्या दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज? नहीं, बिल्कुल जो कि रुका दिया नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज को। एक सिंगल बना, वाइड बॉल का इशारा, टोटल और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 2 रन मिलते हुए एक वाइड बॉल के साथ एक गेंद भी बढ़ गई है। क्या इस गेंद जो कि बढ़ने वाली गेंद का फायदा होगा सी बर्ड रेडी क्रिकेट टीम को? एक बड़े शॉट के साथ आने वाला समय जरूर बताएगा। फिलहाल सैयद बद्दी स्ट्राइक इन पर सामना करते हुए चंद्रकांत गेंद जो कि कामरे की गेंदबाजी का आगे निकलकर बड़े शॉट के लिए निकले थे, सब बिल्कुल जो कि चूक गए गेंद के बारे में, बोल्ड हुए उस गेंद पर। और 6ठा विकेट जो कि वापस निकलता हुआ सी बर्ड रेडी क्रिकेट टीम का। बहुत ही किफायती शानदार ओवर, आखिरी ओवर का खेल मैदान पर चंद्रकांत कामरे की ओर से 29 रन पर स्कोर रुका हुआ और विकेटों का पतन। किया था, आगे निकले थे सैयद बद्दी, गेंद के लाइन से बीट हुए, लेग कटर गेंद थी और विकेट कीपर ने कमाल की मैदान पर और एक सफलता मिलती हुई। सी बर्ड रेडी क्रिकेट टीम जिस तरह से बल्लेबाजी की बैटिंग लाइनअप थी जो होना चाहिए था, लेकिन एक छोटा स्कोर टारगेट जरूर देखने को मिल रहा है। लेकिन बिल्कुल आपने देखे होंगे इस मैदान की खासियत है जो कि कम टोटल के मैच भी बहुत ही अच्छे रहे हैं, बहुत ही शानदार कांटे के मुकाबले हुए हैं। स्कोर वही पर रुका हुआ 29 रन। समर्थ गावस मैदान पर और उनका साथ देने के लिए न्यू बैटर मैदान पर। भीमा न्यू बैटर, क्या ओवर घट्टा हुआ, सामने लेफ्ट हैंडर टॉप एज लगा, इस बार फाइन लेग की तरफ गेंद निकलते भी, आउटफील्ड बहुत तेज है, विकेट कीपर के पीछे गेंद चली गई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। आखिरकार चौके के साथ इनिंग समाप्त होते हुए 5 ओवर का खेल समाप्त हुआ। TWJ डोमिनेटर गुवाहागर क्रिकेट टीम ने टॉस जीता, टॉस जीतकर पहले फील्डिंग, सामने बल्लेबाजी को मौका दिया सी बर्ड रेडी क्रिकेट टीम को।
चौके के साथ जरूर समाप्त किया इस ओवर को। 2 बल्लेबाजों ने एक ने बनाई जो कि अक्षय पवार ने 11 रन, सैयद बद्दी ने बनाए 10 रन। आखिरकार बीमा के बल्ले से चौका लगा। और आखिरी ओवर की बात करेंगे तो बहुत ही शानदार ओवर रहा। चंद्रकांत कामरे का 6 रन दिए, 3 विकेट चटकाए इस आखिरी ओवर में। टोटल स्कोर हो चुका है 33 रन। 34 रनों का टारगेट है। एक 5 ओवर में 30 गेंदों में 34 रन, बिल्कुल गेंदों और रनों का उतना बड़ा लंबा फासला नहीं है, लेकिन छोटा टारगेट है। सामने सीबर्ट रेडी क्रिकेट टीम की बहुत ही अच्छी गेंदबाज है, फील्डिंग है, सामने बल्लेबाज है। किस तरह से होगा ये मुकाबला आने वाला समय बताएगा। फिलहाल कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते आइए सर कुणाल दाते के साथ आगे का हाल सुनाते हुए। चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 18 2023 नवीन वर्ष नवीन पर्व। लक्ष्य आहे या मॅच मध्ये 34 रन। यानंतर होणारा सामना कोकण पॅकर्स मुंबईच्या विरुद्ध या मॅच मधून जिंकणारा संघ, त्याच्यामुळे कोकण पॅकर्स मुंबईचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। आमच्या मुख्य व्यासपीठाशी आपली लिस्ट अपडेट करून घ्या। हॉटेल वसंत विजय आपल्या स्क्रीनवर सध्या दाखवलं जाते। बाळा कोळंबकर साहेबांचे हॉटेल, सुप्रसिद्ध असं हॉटेल, ज्या हॉटेलची चर्चा नेहमीच देवगडामध्ये आल्यानंतर होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो। आज दुसरी रात्र या स्पर्धेची आणि दुसऱ्या रात्रीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। त्यानंतर देवगडात आल्यानंतर एक वेळा नक्की भेट द्या महाराष्ट्रास लॉंगेस्ट झिप लाईनला। देवगडामध्ये ही झिप लाईन आहे। देवगड बीचवर सर्वात लॉंग, इंडियाज फर्स्ट एवर ऑन कोस्ट, म्हणजेच समुद्राच्या वर तुम्हाला पक्षाप्रमाणे फिरण्याचा आनंद मिळेल। झिप लाइनिंग एक्सपिरियन्स करा देवगडमध्ये, हा देखील एक चांगला उपक्रम। नक्की भेट द्या एक वेळेला देवगड बीचला। महाराष्ट्रास लॉंगेस्ट झिप लाईन देवगडामध्ये आहे। मजा येईल, आनंद घेता येईल। 30 बॉल 34 धावांची आवश्यकता। आम्ही देखील नक्की झिप लाईनचा आनंद घेण्यासाठी जाऊ। सीबट रेडी विरुद्ध TWJ डॉमिनेटर गुहागर, या दोन टीमच्या दरम्यान मॅच आहे। TWJ डॉमिनेटर गुहागरला लक्ष्य पार करायचं 34 धावांचं। 2 फ्रेममध्ये एक बॅटर यश पाहायला मिळतोय।
ऋतांशू नॉन स्ट्रायकिंग एंडला. गौरेश गोलंदाजीसाठी. गौरेश नागवेकर. गौरेश नागवेकर, मॅन फ्रॉम पेडणे. गौरेशचं नाव चर्चेमध्ये असतं. गोवा क्रिकेटमध्ये देखील गौरेश नागवेकर पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. पॉवर प्लेचं हे षटक आणि समोर यश आहे. पहिलाच बॉल, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा नक्की मिळतील यशला. डीपमध्ये बॉल अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा. तिसरा रनचा प्रयत्न होता ऋतांशूचा, थांबवलाय यशने. खातं उघडलंय टीमचं. टार्गेट या मॅचमध्ये 33 धावांचं आहे. 34 धावांचे आहेत. 34 33 केलेले आहेत. पहिल्या बॉलवर 2 रन. बोल तयार गौरेश नागवेकर. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. इनस्विगर आतमध्ये येणारा बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा. 1 रन इथे मिळेल यशच्या खात्यामध्ये. यश लोखंडे, शुभानंद कोयंडे आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. यश लोखंडे खेळतोय 3 वर. ऋतांशू पाटील सध्या मैदानामध्ये 0 वर बॅटिंग करण्यासाठी सज्ज. नवी मुंबईच्या जुगाव परिसरातला हा खेळाडू ऋतांशू पाटील स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. पुढचा बॉल फुलटॉस होता. ऑन ड्राईव्ह केलाय. ताकद आहे फटक्यामध्ये आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. समर्थ गौस, सुपरमॅन ऑफ गोवा. सुपरमॅन या टोपण नावाने ओळखलं जातं समर्थ गौसला. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी इथे करून दाखवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑनच्या दरम्यान. रन नक्की वाचवल्यात आपल्या टीमसाठी 3. यश खेळतोय 3 वर. ऋतांशी खेळतोय 1 वर. टीमची धावसंख्या TWJ 4. यावेळेला चांगला कटर पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर गेलाय. ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. चांगली गोलंदाजी गौरेश नागवेकरची. पाय ऍक्शन रिप्ले, फिंगर रोल केले, लेग कटर टाकलाय, पडल्यानंतर बाहेर गेला. चांगला बॉल इथे पिचिंग करत असताना गौरेश. सिमेंटच्या विकेटवर बॉल फिरवणं थोडीशी कठीण कला आहे, परंतु इथे देखील ती कला अवगत असलेला गोलंदाज, पेडणे गोव्याचा गोलंदाज गौरेश नागवेकर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑनसाइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. 1 रन इथे मिळेल. खाली लागला, कडेला लागला बॅटच्या. 1 रन इथे टीमच्या टोटलमध्ये, यशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 5. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. हा सामना देखील रंगेल, कारण गौरेश सारखा खेळाडू या टीम मध्ये आहे. गोव्यातले अनेक नामांकित खेळाडू टीम मध्ये आहेत. सीबर्ड रेडीच्या TWJ डॉमिनेटर गुहागर रन पार करायचे त्या सामन्यामध्ये 34. पहिले षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या आहे 5. शेवटचा बॉल फेस करेल मॅन फ्रॉम जुगाव नवी मुंबई ऋतांशू पाटील. नुकतीच नवी मुंबई प्रीमियर लीग संपन्न झाली. विजेत्या टीमचा कर्णधार होता. नवी मुंबईचा आयकॉन होता. जय मल्हार फायटर्स अग्रोली या टीमने ती स्पर्धा जिंकली. प्रथमेश ठाकरे वारेटचा ज्या टीम मध्ये खेळला त्याच टीमचा कॅप्टन होता ऋतांशू पाटील. सध्या आपल्या स्क्रीनवर दिसतोय फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल फेस करेल. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा. पुन्हा एकदा ऑन साइडला मनगटाच्या साहाय्याने वळवलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. समर्थ गौस बॉल उचलेल तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर TWJ डॉमिनेटर गुहागरची धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनबाद 6 रन. कोकण पॅकर्स मुंबई नेक्स्ट मॅच साठी आपल्याला तयार राहायचं आहे. आज काय सामने रंगलेत कोकण पॅकर्सचे. पहिला सामना शेवटच्या बॉल पर्यंत, त्याच्यानंतरचा सामना विजयदुर्गच्या विरुद्ध देखील रंगतदार लढत. तो सामना त्यांनी वाचवला, डिफेंड केल्या. 55 धावा या सामन्यामध्ये 34 करायचे आहेत. आता 24 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता TWJ डॉमिनेटर गुहागरला.
पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व 18 तुम्ही पाहताय. ऋतांशू पाटील सध्या मैदानामध्ये खेळतोय. चांगला खेळला यावर्षी नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये. शेवटच्या मॅचमध्ये फायनलमध्ये जी गोलंदाजी केली अप्रतिम होती. आणि MP वॉरियर्स या संघाचे संघमालक महेश पाटील यांनी देखील कौतुक केले ऋतांशूच्या त्या खेळाबद्दल. सध्या ते आनंद घेतात या सामन्याचा. कोपरखेडणे नवी मुंबईमधून ऋतांशू पाटील आपल्या स्क्रीनवर. चांगला खेळ केला त्याने. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये सामना जिंकून दिला. शेवटचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. परंतु आता बॅटिंग करायचे या मॅचमध्ये. रन झाले 6. रन करायचे आहेत 34 सामना जिंकण्यासाठी. भीमा गोलंदाजीसाठी. मागच्या मॅचमध्ये भीमाने चांगलं प्रदर्शन दिलं होतं ॲज अ बॉलर. आता पाहूया या मॅचमध्ये भीमा कशी गोलंदाजी करतोय. भीमा गोलंदाजीसाठी. लॉफ्ट केलाय पहिलाच बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक अक्षय पवारने प्रयत्न चांगला केलाय डीप मध्ये लॉंग ऑनला. आता हा झेल देखील सुटलाय असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु प्रयत्न देखील तेवढाच दर्जेदार होता. आणि दुसऱ्या बाजूला असंही म्हणता येईल की रन वाचवले आपल्या टीमसाठी, कारण भरपूर अंतर कापलं अक्षय पवारने. किरण पवार यांचा छोटा बंधू अक्षय मैदानामध्ये खेळत असताना मॅन फ्रॉम सावळे. चांगला बॉल अडवला डीप मध्ये अक्षयने. आपल्या टीमसाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. 23 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. यश तयार. हा बॉल आतमध्ये आला. पुल करण्याचा प्रयत्न इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल उसळी घेतोय तोपर्यंत 2 धावा मिळतात यशला. 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. रन वाढतायत. रन होत आहेत स्कोअर बोर्डवर आता 9. 23 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. इन कटर आउट कटर म्हणजेच काय तर लेग कटर. आतमध्ये येणारा बॉल ऑफ कटर. हे दोन्ही बॉल टाकण्याची क्षमता आहे भीमाकडे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यश. उंची जरी लहान असली तरी मात्र कीर्तिमान आहे यश या खेळाडूची. यश लोखंडे स्ट्रायकिंग एंडला. बॉल आता बाहेर होता आणि यावेळेला कव्हर्सला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडलाय. फलंदाज बाद. यश बॅक टू द पॅव्हिलियन. भीमाला मिळतं यश. किरण गुरुद्वान मॅन फ्रॉम सफाळे. पालघर जिल्ह्यातील हे खेळाडू सध्या चांगला खेळ करत असताना किरण गुरुद्वानचा खेळ मी अतिशय जवळून पाहिलाय. एक चांगला खेळाडू आहे. चांगला यंगस्टर आहे. मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. आता आवश्यकता आहे देवगडमध्ये खेळ करण्याची. 21 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता अजूनही असेल मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन. हारणार नाही संघ. हार मानणार नाही हेच इथे दिसते. सी बट रेडी. TWJ डॉमिनेटर गुहागरच्या विरुद्ध खेळत असताना रिक्वायर रन रेट 7.14. हळूहळू वाढतोय आणि एक चांगली बाब आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम सीबड रेडीसाठी. 21 बॉल 25 रन. पुढचा बॉल घेऊन भीमा ओव्हर द विकेटने. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे चाललाय. रनआउटची संधी. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तत्पूर्वी 1 धाव. थोडासा उशीर केला त्या क्षेत्ररक्षकाने थ्रो करण्यासाठी. तत्पूर्वी 1 धाव मिळते. किरण गुरुद्वानचं खातं उघडलं जातंय. या मॅच मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 24 धावा करायच्या आहेत. 20 बॉलचा खेळ शिल्लक. 20 बॉल आणि 24 रन. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 18. 18 वर्षामध्ये पदार्पण करणारी आपल्या कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक नामांकित स्पर्धा. कोकण म्हटल्यानंतर स्वर्ग आणि स्वर्गामध्ये या स्पर्धेचं आयोजन. पर्यटकांसाठी नेहमीच पर्वणी राहिलंय कोकण. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली आणखीन एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, परंपरेची स्पर्धा तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. 20 बॉल 24 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ऋतांशू पाटील. खेळाडू आहे धाकट शरीर यष्टी. बरोबर V शेप मध्ये समोर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला हा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय.
या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 दबाव बनत होता तो आता मात्र थोडासा कमी होतोय. TWJ डॉमिनेटर गुहागरवरचा ऋतांशू पाटीलच्या बॅटमधून सिक्सर आलाय. यावेळेला ऑन साइडला फेकलाय, स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल. इट्स आउट ऑफ द प्लॉट, 6. यांची एक कमेंट आहे, मी ही मॅच जोगेश्वरीवरून बघतोय. मस्त कॅमेरा वर्क आणि खूप छान समालोचन. थँक्यू सुशांत धुरे. परंतु मैदानामध्ये जो गावचा खेळाडू, नवी मुंबईचा खेळाडू बरसतोय ऋतांशू रामचंद्र पाटील. वडील देखील 40+ क्रिकेटमध्ये असेच लांब लांब षटकार मारायचे. गावदेवी जुगाव संघासाठी खेळत असताना कित्येक वर्ष वडिलांनी चांगली कामगिरी केली. जुगावचं क्रिकेट गाजवलं नवी मुंबईमध्ये आणि आता मुलगा क्रिकेट गाजवतोय. सध्या नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकली, एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळताना दिसला. हा डगआउट आहे, इथे फलंदाजी करणारा संघ सध्या बसलेला आहे. प्रसन्न चेहरे आहेत. TWJ डॉमिनेटर गुहागर, स्वप्नीलजी यांचा हा संघ आणि हे सर्व टिपलं जात आहे कॅमेरामॅन देवच्या माध्यमातून. तो देखील गुहागरचाच आहे. सध्या तो काम करतो क्रिक बस साठी हर्षा बोगले यांच्या बरोबरीने नेहमीच तो असतो. प्रसिद्ध समालोचक. बॅकफुटला जाऊन कव्हर्सला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला जाईल परंतु झेल अखेरच्या क्षणी निसटला. 2 धावा इथे किरण गुरुद्वानच्या खात्यामध्ये, कारण सिमेंटची खेळपट्टी आहे. काही बॉल थोडेसे खाली राहिले त्यावेळेला लॅप शॉट नंतर शॉट आर्म जॅप हे देखील फटके चांगले पाहायला मिळालेत. हर्षल जाधव यांच्या माध्यमातून खूप चांगली कमेंट येते आणि खूप सारं प्रेम. हर्षल जाधव तुम्हाला देखील. कोलगेट ग्राउंड बँड्रा, कोलगेट ग्राउंड म्हटल्यानंतर तिथे नेहमीच एक मोठी स्पर्धा होते, पावसाळी क्रिकेट स्पर्धा. शॉर्ट बॉल यावेळेला बीट केलंय फलंदाज ऋतांशू पाटीलला. पडल्यानंतर उसळी घेतलेली नाहीये, ऋतांशूची उंची जास्त आहे यामुळे तो बीट झाला. जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. हा डॉट बॉल आलाय. हा बॉल चांगला होता गौरेश नागवेकरचा. लेग कटर चांगले टाकतो, ऑफ कटर चांगले टाकतो गौरेश आणि इथे मात्र एक डॉट बॉल आलाय. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. ऋतांशू खेळतोय 15 वर. 6 बॉल त्याने फेस केले, 2 षटकार त्याने मारलेत. फलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन गौरेश. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल, बॅकफुट पंच केलाय परंतु सरळ बॉलरच्या हातामध्ये जातोय. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला बॉल अडवलाय गौरेश नागवेकरने. रन इथे मिळणार नाही, डॉट बॉल आलाय. 10 बॉल टाकलेत गौरेशने, फक्त 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत त्याच्या स्पेलमध्ये. तो सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. गौरेश नागवेकर प्रभाव टाकणारा गोलंदाज आहे. पेरनेम गोवा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लेग कटरचा वापर. यावेळेला बॉल हवेत उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अक्षय, फक्त पाहत राहील, प्रेक्षक बनेल. ऋतांशूच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार. पुलचा फटका पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला षटकार ठोकलाय. फलंदाज ऋतांशू पाटीलने बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर आणि फेकून दिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लेग कटर लवकर पिक केलाय. 3 रन. आता मात्र वेगवान बॉल, आतमध्ये येणारा बॉल लगेच ओळखलं, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन मिळते. 2 रनची आवश्यकता मॅच मध्ये. ऋतांशू खेळतोय 22 वर. टीमला रन करायचे 12 बॉल मध्ये फक्त 2. सामना समाप्तीच्या मार्गावर. TWJ डॉमिनेटर गुहागर. स्वप्नीलजी नार्वेकर यांचा संघ. प्रशाल बोरकर यांची एक कमेंट येते. नाईस ऑर्गनायझेशन, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी अँड ग्रेट कॉमेंट्री. अशोक नाईक यांच्यासाठी ही कमेंट आहे. थँक्यू सो मच. प्रशाल नाईक गोव्यावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फक्त 2 धावांची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ शिल्लक. सामना थोडासा एकतर्फा रंगलाय. मोहम्मद बॉलिंगसाठी आलाय. मोहम्मदने मगाशी चांगली गोलंदाजी केली होती, जो गुजरातचा खेळाडू आहे. 3 विकेट घेतल्या होत्या 3 धावा देत असताना, परंतु या मॅचमध्ये कमी रन केले त्यांच्या फलंदाजांनी. मोहम्मदच्या विरुद्ध चांगला ड्राईव्ह इथे केलाय. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये सिंगल प्राप्त करतोय. ऋतांशू स्कोर लेवल, फक्त 1 धावेची आवश्यकता. अभिजित सावंत यांची कमेंट येते. 5.7K members online watching the match. Thanks for live streaming. Credit goes to Gaurav Sawant and all cameramen, everyone part of this tournament. Yes, thank you so much, Abhijit Sawant.
यावेळेला पुन्हा एकदा कटरचा वापर बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, सामना संपवला. इथे किरण गुरुद्वानने हा सामना इथे जिंकलाय. TWJ डॉमिनेटर गुहागरने चौकार मारून विजय मिळवलाय. टीम TWJ डॉमिनेटर गुहागरने अभिनंदन. TWJ डॉमिनेटर गुहागर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचंय. कोकण पॅकर्स मुंबई आणि TWJ डॉमिनेटर गुहागर आजच्या रात्रीतला शेवटचा सामना असेल. सीबड रेड्डीने रन केले फक्त 33.